जगातील 8,000 मीटरपेक्षा अधिक उंचीची सर्व 14 अष्टहजारी शिखरे अवघ्या 740 दिवसात सर करून जागतिक विक्रम करणारे युवा गिर्यारोहक निमा रिंजी शेप्रा यांनी रविवारी ठाणेकरांशी संवाद साधलाय. नौपाडा येथील सरस्वती सेकंडरी शाळेत सरस्वती छात्रसेनेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ गिर्यारोहक प्राध्यापक चारुहास जोशी यांनी निमा यांची मुलाखत घेतली. निमा यांनी वयाच्या अवघ्या 18 वर्षे 5 महिने 21 दिवसात जगातील सर्व 14 अष्टहजारी शिखरे सर केली आहेत. 9 ऑक्टोबर 2024 रोजी चीनमधील 8,027 मीटर उंच शीश-पंगमा सर करत त्यांनी हा ऐतिहासिक विक्रम पूर्ण केला. सुरुवातीला फुटबॉलपटू होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या निमांनी वयाच्या 16व्या वर्षी गिर्यारोहणाची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर रॉक क्लाइम्बिंग, धावणे, सायकलिंग आणि शारीरिक तंदुरुस्तीचे कठोर परिश्रम केले. तर 30 सप्टेंबर 2022 रोजी मनास्तू शिखर सर करून त्यांच्या अष्टहजारी मोहिमेला सुरुवात झाली. गिर्यारोहक कुटुंबाची परंपरा लाभलेल्या निमांनी एव्हरेस्ट अवघ्या 9 तासात सर करण्याचा विक्रमही केलाय. K2, कांचनजंगा आणि नंगा पर्वतासह अनेक मोहिमांमध्ये त्यांना कडाक्याच्या थंडीचा आणि जीवघेण्या परिस्थितीचा सामना करावा लागला. नंगा पर्वतावर 7,100 मीटर उंचीवर घसरताना त्यांच्या काकांनी त्यांचे प्राण वाचवले. गिर्यारोहणातील धोक्यांमुळे अनेक सहकाऱ्यांना गमावल्याचंही त्यांनी सांगितलंय. गिर्यारोहण हा केवळ खेळ नसून जीवनातील आव्हाने स्वीकारण्याची वृत्ती शिकवणारा अनुभव आहे. पाय जमिनीवर ठेवून नजर शिखरावर ठेवण्याचा संदेश त्यातून मिळतो. निमा रिंजी शेप्रासारख्या तरुणानं जगातील 14 अष्टहजारी शिखरे सर करून विद्यार्थ्यांसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केलाय. छात्र सैनिकांनीही या प्रेरणेतून आपल्या आयुष्याचे ध्येय निश्चित करून ते साध्य करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करावेत. तरुणांना पुढील आयुष्यासाठी मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळावी यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आलाय, असं तुळशीदास खवळे प्रमुख व सरस्वती छात्रसेनेचे कार्यकारी विश्वस्त सुरेंद्र दिघे यांनी सांगितले. तत्व आहे आणि ह्या तत्वावर तुम्ही तुमचं आयुष्य पुढे चालवणार आहात. जे तरुणपणी आता तुम्ही पुढे काय होणार हे आता तुम्ही सांगू शकत नाही. तुम्ही खरोखरच जर सेना दलात भारतीय सेना दलात तर फारच छान, पण नाही झालं तरी गिर्यारोहण हा खेळ जो आहे हा तुमच्यासाठी खूप स्फूर्तीदायक आहे. गेली 50 वर्ष मी पण डोंगरावर प्रेम करतो, जेवढं जमेल तेवढं गिर्यारोहण केलंय. आणि आमची जी मानसिकता होती आम्ही कॉलेजमध्ये गेल्यावर सुरू केलं आणि त्याच्यानंतर जे सुरू केलं तुमच्याप्रमाणेच आमचं पण पहिलं पाऊल येऊरच्या डोंगरावरच गेलं. तुम्ही आता पण जातात येऊरच्या डोंगरावर, तुमचे ट्रेक जातात, तुम्ही नंतर आणखीन जातात, पण येऊरच्या डोंगरावर गेल्यानंतर पुढे बोरिवलीचा डोंगर दिसायला लागतो आणि मग आपल्याला असं वाटतं की बोरिवलीच्या डोंगरावर जावं. मग तुम्ही आता किल्ल्यांवर जातात. मला वाटतं आज तुमचा ट्रेकिंगचा ग्रुप गेलाय का? हां, गेलेला आहे. म्हणजे मग तुमचं सुरू होतं. ह्या ज्या काही स्टेप्स आहेत ह्याची जर तुलना तुम्ही आता तुमच्या आयुष्याशी केली तर तुम्ही आता शाळेमध्ये आहात. शाळेमध्ये तुमचं आता 10वीची परीक्षा हे पहिलं असेल. मग 10वीची परीक्षा झाली की तुम्हाला कॉलेज दिसायला लागेल. कॉलेजचं शिक्षण पुढे होताना तुमची पुढची शिखरं तुम्हाला दिसायला लागतील. हे गिर्यारोहणाचं आहे. आणि गिर्यारोहण करताना आम्ही एक काळजी घेतो, आमचे पाय जमिनीवर असतात. चढताना आमचे पाय जमिनीवर असतात पण नजर शिखरावर असते. हेच गिर्यारोहण खेळातून आज तुम्ही ह्याच्या व्यक्तिमत्वातून तुम्ही ते शिकणार आहात की पाय जमिनीवर ठेवून गिर्यारोहण करताना आपण आयुष्यातलं आपले ध्येय कसं गाठायचं. एव्हरेस्ट खूप उंच आहे, कबूल आहे, पण आपल्या मनात पण एक एव्हरेस्ट लपलेला असतो. तो एव्हरेस्ट म्हणजे आपलं ध्येय. आत्ताचं तुमचं ध्येय काय आहे की मी आत्ताच्या ज्या वर्षात आहे त्याच्यात जास्तीत जास्त चांगले मार्क मिळावेत, चांगले कला कौशल्य ह्या वयात आत्मसात करावं, हे तुमचं ध्येय आहे. मग त्या ध्येयासाठी तुम्ही प्रयत्न करा. ज्ञान, मुझे हेल्थ केयर फील्ड में करियर बनाना है, कोई स्ट्रॉन्ग ऑप्शन है? बिल्कुल है. अभिनव इंस्टीट्यूट का BPTH बैचलर ऑफ फिजियोथेरेपी. आजकल फिजियोथेरेपिस्ट की डिमांड बहुत हाई है. कोर्स रिकॉग्नाइज है ना? ऑफ कोर्स, ये इंडिया की लार्जेस्ट मेडिकल यूनिवर्सिटी से एफिलिएटेड है, मतलब स्ट्रॉन्ग एकेडमिक वैल्यू. और करियर अपॉर्चुनिटीज कैसे रहेंगे? बहुत अमेजिंग. हॉस्पिटल्स, स्पोर्ट्स क्लिनिक्स, रिहैब सेंटर्स और इवन इंटरनेशनल अपॉर्चुनिटीज भी. और सबसे इम्पोर्टेंट, प्लेसमेंट सपोर्ट मिलेगा? बिल्कुल. एक्सपीरियंस्ड फैकल्टीज और प्लेसमेंट गाइडेंस के साथ स्ट्रॉन्ग करियर सपोर्ट मिलता है. साउंड्स परफेक्ट. मैं आज ही अभिनव इंस्टीट्यूट के BPTH कोर्स के लिए अप्लाई करूंगी. तो वेट किस बात का,
BPTH एडमिशंस ओपन है, लिमिटेड सीट्स। अभी अप्लाई करो अभिनव इंस्टीट्यूट में